दंडोत प्रणाम. जीवाला चिकटलेली अनादि अविद्या हेच कारण अनंत असंत कर्माला आणि अनंत दुःख भोगावायला झालेली आहे. कारण ह्या अनादि अविद्यामुळेच अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व हे लागून मतित्रयामुळे तो वाईट विचार करतो, वाईट चिंतन करतो आणि वाईट कृती करतो. आणि त्यातून असंत कर्मामध्ये अडकून अनंत दुःखाला पात्र होतो. मग यावरती उपायच नाही का? यावरती उपाय आहे. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू सांगतात, इथीचे होईतेचे चुकीचे. म्हणजे परमेश्वराचं झालं तर हे सर्व चुकेल, परंतु परमेश्वराचं होणं म्हणजे काय? तर परमेश्वरांनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं, त्या जीवनात उतरून आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने त्यावरती सातत्यपूर्ण प्रयत्न करून आपल्या विचारामध्ये, आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या आत्म्यामध्ये, हृदयामध्ये शुद्धता निर्माण करणं आणि त्या शुद्धतेतून जीव जो मूळचा केवळ आहे त्या केवळापर्यंत, त्या अवस्थेला, त्या जीवाला स्वतः घेऊन जाणं, हेच सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अध्यात्म आणि साधना सांगितलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराचं होणं म्हणजे परमेश्वराचं ऐकणं, परमेश्वरांनी सांगितलेलं जे तत्त्व आहे ते स्वीकारणं आणि त्यातूनच परमेश्वराच्या प्राप्तीला जाणं. कारण परमेश्वराशिवाय अनादि अविद्येचा छेद कोणी करू शकत नाही. म्हणून परमेश्वराच्या प्राप्तीला जाणं म्हणजेच परमेश्वराचं ऐकणं, स्वीकारणं आणि परमेश्वरासारखं होणं. आपण परमेश्वर होऊ शकत नाही, परंतु परमेश्वराचं प्राप्तीला जर जायचं असेल तर परमेश्वरासारखं आपल्याला व्हावं लागेल. आणि तेच परमेश्वरांनी अध्यात्मातून आपल्याला तत्त्वसिद्धांतातून, आचाराविचारातून सांगितलेलं आहे. आणि ते स्वीकार, ते अंगीकार म्हणजेच अध्यात्म, म्हणजे धार्मिकता. दंडोत प्रणाम.